नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, राज्यामधील शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे, कारण की नुकत्याच काही दिवसांमध्ये राज्यामध्ये मान्सूनचे आगमन होणार असल्याची माहिती हवामान विभागाने जाहीर केली आहे। याबरोबरच मान्सून पावसाच्या अगोदर राज्यामधील काही जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व मोसमी पावसाची हजेरी देखील लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे व या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज हवामान विभागाने जाहीर केली आहे। तर मग ते कोणते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व मोसमी पाऊस होऊ शकतो, तसेच आजच्या नवीन अंदाजानुसार राज्यामध्ये किती तारखेला मान्सूनचे आगमन होणार आहे, चला तर मग आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये लवकरात लवकर जाणून घेऊया। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। मान्सूनची राज्याकडे प्रगती सुरूच आहे। मान्सूनचे आज कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागामध्ये वाटचाल केली आहे। तर मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असून पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये मान्सून राज्यामध्ये दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे। तसेच मान्सूनने आज कर्नाटक, रायलसीमा, किनारी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा आणखीन काही भागामध्ये प्रगती केली आहे। तसेच अरबी समुद्राचा आणखीन काही भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखीन काही भागामध्ये मान्सून दाखल झाला आहे। मान्सूनची सीमा आज कर्नाटकामधील होन्नावर, बल्लारी आणि आंध्र प्रदेशमधील कुनरूल, तेलंगणामधील नरसापूर आणि पश्चिम बंगालमधील इस्लामपूर या भागामध्ये देखील मान्सूनने वाटचाल सुरू केली आहे। तसेच सध्या देशामध्ये मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण आहे, त्यामुळे मान्सून पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये देशाच्या आणखीन काही भागामध्ये वाटचाल करू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। मान्सून दक्षिण महाराष्ट्र, गोव्यामध्ये दाखल होऊ शकतो, तर कर्नाटक, रासलसीमा, आंध्र प्रदेश, तेलंगणाचा उर्वरित भाग, छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागामध्ये, तर बंगालच्या उपसागराच्या आणखीन काही भागामध्ये मान्सून पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये देखील दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे। याबरोबरच हवामान विभागाने आज राज्याच्या काही भागामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे, तर बहुतांश भागामध्ये पावसाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे। कोकणामधील पालघर, ठाणे जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने जाहीर केला आहे। तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यामध्ये तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील ठिकठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देखील जाहीर करण्यात आला आहे। पुढचे 4 दिवसही राज्यामध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार, असा अंदाज हवामान विभागाने आज जाहीर केला आहे। तर मग अशा प्रकारची हवामान अंदाजाबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।